लातूर जिल्ह्यामध्ये भाजपची नाराजी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये उफाळलेली पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक जणांनी बंड केल्याचं पाहायला मिळतंय आणि स्वतंत्र पॅनलच टाकायचा निर्णय घेतलाय। यावर सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत। काय घडलं की तुम्हाला बंडखोरी आणि हा इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागला आता शेवटच्या टप्प्यात? मुळामध्ये आमच्या ह्या सर्व कार्यकलापाला बंडखोरी हे नाव देऊ नका। कारण की पंडित दीनदयालजी उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलजी यांच्या विचारावर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी लहानपणापासून काम करतो। मी बजरंग दलाचा 3 वर्ष शहर संयोजक होतो। मी 2 वेळेस कार्यसेवेमध्ये कुत्र्यासारखं मार खाऊन घरी आलेला कार्यकर्ता आहे। केवळ मायक्रो मायनॉरिटी राजपूत समाजाचा असल्यामुळं वेळोवेळी मला डावललं गेलं। याच्यात माझी काय चूक आहे? मग आम्ही करायचं काय? कुठल्याही नेत्याचा आमच्या डोक्यावर छत्रछाया नाही। दरवेळेस आम्ही काम करायचं, म्हणाल ते काम करायचं आणि पार्टीनं आम्हाला दरवेळेस साईडलाईन करायचं। कशासाठी? ज्या वेळेस अर्चनाताईच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी अर्चनाताईच्या विरोधात काम केले ते लोक जर आमच्या पक्षातून उमेदवारी घेत असतील आणि त्यांचं काम आम्ही त्यांच्या सत्रांच्या उचलायचं, हे कोणता न्याय आहे? ठीक आहे, मग विरोध कुणाला आहे तुम्हाला एका वाक्यात सांगा। आम्हाला आमचा विरोध या ठिकाणच्या प्रस्थापित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विरोध आहे। आमचा पक्षाला विरोध नाही। कशासाठी सगळे जण एकत्र आलात? काय घडलं या सगळ्या पार्टीमध्ये आणि काय तिकीट वाटपात घोळ झाला? निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी या ठिकाणी दिलेली नाही। असल्या गद्दार लोकांना उमेदवारी दिली, जे त्यांचे छक्के पंजे मागे पुढे करणार, घरी जाऊन पाणी भरणार, चप्पल उचलणार, अशा लोकांना उमेदवारी दिली। हे सुरेश राठोडे हटता नाही, झुकता नाही, किसी से मानता नाही, ह्या ब्रीद वाक्यामुळे आपल्याला उमेदवारी दिली नाही। मी एक बंजारा समाजाचा आहे। मी लातूर 1990 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो। तरी पण ज्या नेत्यावर माझा विश्वास होता, शेवटपर्यंत माझ्या खासदार रुपाताई पाटील यांच्यावर विश्वास होता की त्यांनी तर मला उमेदवारी बंजारा समाजाला मिळवून देईल, पण त्यांनी सुद्धा मला काय घडलं? या सगळ्या नाराजी मागे एवढे मोठे लोक एकत्र आलात, कार्यकर्ते एकत्र आले, या सगळ्या नाराजीचं कारण काय आणि कोण जबाबदार आहे याला सगळ्याला? ह्याला जबाबदार इथले जे भारतीय जनता पार्टीनं ज्याच्यावर जबाबदारी दिली उमेदवारी देण्यासाठी, त्यांनी जबाबदार आहेत। इथले 3 आमदार जबाबदार आहेत। काय घडलं नेमकं या सगळ्या प्रक्रियेत? काही आर्थिक व्यवहाराचंही बोला, काय नेमकं घडलेलं आहे? नाही, आर्थिक व्यवहार होऊनच उमेदवारी दिलेली असं माझ्या मतानुसार मला कळतं, त्या पद्धतीने मी बोलतो। कारण पैशाचे आर्थिक व्यवहार झालेलंच असेल म्हणून उमेदवारी दिली। अनेक तुमच्या प्रसार माध्यमातूनच ऐकतो मी, कारण पैसे देऊन उमेदवारी दिली म्हणून, त्याविषयी मी त्या अनुषंगाने मी उमेदवारीसाठी रक्कम देखील ठरवण्याचं बोललं जातं। काही हे सगळं घडतंय भारतीय जनता पार्टीत? नाही, पण ते माहित नाही, मी प्रसार माध्यमातून ऐकलेलं आहे। ठीक आहे, कशा पद्धतीने हे सगळं वातावरण आहे? अनेक जणांनी तुम्ही काय याला काय निर्णय देता? पुढचं काय भूमिका असणार आहे तुमची? सध्याची परिस्थिती अशी आहे, लातूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपाशी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तुपाशी, अशी परिस्थिती एकंदरीत दिसते। काय निर्णय घेतला आता? तुमचा निर्णय काय झालेला आहे? कुठे गेले? काय निर्णय झालेला आहे तुमचा? आम्ही असा निर्णय घेतलाय की आयात करून तिकिटांची विक्री करून ज्या ज्या उमेदवारांना निवडणूक प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष यांनी संधी दिली त्या विरोधात निष्ठावंत भाजपांना अर्जाचा विड्रॉल न देता निवडणूक लढवायची आणि लातूरकरांना एक स्वच्छ नगरसेवक याचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा। काय तुम्ही सगळ्यांची आघाडी ठरवली, तर कशा पद्धतीने सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार? आमच्या बैठकीमध्ये असा विचार चालू आहे, आतापर्यंत एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याने मी अर्ज माघारी काढून घेतो, त्यांना अनेक फोन आले तरी ते म्हणाले नाहीत की आम्ही अर्ज काढून घेतो। ते सर्व इलेक्शन लढणार आहेत आणि आमच्या सर्वांच्या विचाराने असं ठरलं आहे की शहरात एक चिन्ह घेता येते का, आणि जर तसं झालं नाही तर मिळेल त्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी, निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी भारतीय जनता पार्टी या नावाखाली आम्ही जनतेपुढे सामोरे जाणार आहोत, मताची मागणी करणार आहोत। आमच्याकडे पैसे नसतील, पण आमच्याकडे एक विचार आहे, तो हिंदुत्वाचा विचार आहे। अटल बिहारी वाजपेयी यांना प्रेरित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलेलं आहे। या सगळ्या घटनेला जबाबदार नेमकं कोण आहे? मग कुणाला जबाबदार मानता? या सर्व घटनेला जबाबदार निवडणूक प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष आहेत, याचा साक्षीदार मी आहे। रात्री 2 वाजता मला घरी बोलवून तुमचं तिकीट फायनल झालं, तुम्हाला शुभेच्छा, आणि आमच्या नेत्यांना तुम्ही कळवा, तुमच्या घरच्यांना कळवा, प्रभागात कळवा,
आणि तुमचा फॉर्म भरण्यासाठी माझा प्रतिनिधी येईल. त्यांचा प्रतिनिधी माझ्यासोबत आला, माझा अर्ज भरला, माझ्या अर्जाची पोचपावतीची फोटो त्यांनी घेऊन गेले आणि ऐनवेळी काँग्रेसला बाय त्या प्रभागामध्ये देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 13 मधून आयात करून एका महिलेला त्यांनी माझं तिकीट देऊन टाकलेलं आहे. ऐनवेळी अनेकांच्या उमेदवाऱ्या कापल्या गेल्या, अनेकांनी बंडखोरी त्यावेळेस केली नाही, मात्र आता तिकीटच मिळणार नसल्याने